तनिषाने केली चक्क पोलीस कंप्लेंट इंदिरा विरोधात. मित्रांनो, इंदिरा सापडला अतिशय मोठ्या संकटात. आता मात्र तनिषा जबरदस्ती धमक्या देखील देऊ लागलेली आहे मित्रांनो, आणि संपूर्ण भागामध्ये काय होणार आहे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो, सुरुवातीलाच राणी मात्र आता छान इंदिरा सरांसाठी टिफिन पॅक करत असते. तिने मात्र त्यांच्या आवडीचा स्वयंपाक तिकडे बनवलेला असतो. इंदिराच्या आवडीचा स्वयंपाक आता तिने बनवल्यानंतर तिचा मूड अतिशय फ्रेश असतो आणि ती निघणारच असते. तेवढ्यात उर्मिलाची नजर तिच्यावरती जाते आणि उर्मिला बोलते मनातल्या मनात, काय चाललंय बाईचं नवरा पुराण. माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढलं आणि आता बरी हिला मी डबा घेऊन जाऊ देईल. तर लगेच आता ती हुकूम सोडण्यास सुरुवात करते. आता लगेच उर्मिला बोलते की इकडे ये, मला जेवायला वाढ. तर मित्रांनो, लगेच मात्र आता तिला ती अडवताना पाहायला मिळते. अडवल्यानंतर मात्र राणी बोलत असते की कृपया मला जाऊ द्या, मला जायचं आहे इंदिरा सरांसाठी डबा घेऊन. आजच्या दिवस तुम्ही तुमचं जेवण वाढून घेता का? तुम्ही जर जेवण वाढून घेतलं तर खूप चांगलं होईल, कारण मला जायला उशीर होईल आणि डबा मात्र थंड होईल. तर यावेळेस मात्र राणीने व्यवस्थित तिला मात्र विनवणी केलेली असते, रिक्वेस्ट केलेली असते. परंतु आता जी उर्मिला आहे ती उर्मिला मोठमोठ्याने ओरडण्यासाठी सुरुवात करते. असं बोलते की तुला दिसत नाहीये का मी प्रेग्नंट आहे आणि तू माझ्यावरती कसला हुकूम सोडतेस? तुला असं वाटत नाही का मला जेवण द्यावं? जर मी प्रेग्नंट नसते, मी अवघडलेले नसते, तर मी तुला मागितलं असतं का काही? असं मात्र ती आता जाणून बुजून बोलत असते मित्रांनो, आणि तिकडे मोठा कांगावा तिने करण्यास सुरुवात केलेली असते. त्यावेळेस पाहायला मिळतं की हा आरडाओरडा ऐकल्यानंतर लगेच मालती आई आणि रत्नाई देखील तिकडे येतात. तर मालती बोलते, काय झालंय अगं उर्मिला, तू असं का बोलत आहेस, मोठ्याने का ओरडत आहेस? लगेच मात्र आता उर्मिला पोटावरती हात ठेवते आणि असं बोलते की पाहणार रत्नाई, मालती आई, मला मात्र ही खूप त्रास देत आहे. मी तिला सांगितलं की मला जेवण वाढून दे, मी प्रेग्नंट आहे, मला घेता येत नाहीये. तर लगेच नाही बोलते. असं बोलते की तुझं तुझं घे आणि मला काय गरज नाही तुझी. असं बोलत असताना मात्र थोड्याशा काड्या लावण्याचा प्रयत्न उर्मिला करत असते. तर लगेच आता राणी बोलते की मी असं काही एक बोलले नाही, मी फक्त रिक्वेस्ट केली होती रत्नाई आणि मालती मॅडम. त्यावेळेस मी त्यांना बोलले होते की मला डबा घेऊन जायचा इंद्रजित सरांसाठी आणि मला उशीर होईल असं बोलले. त्यानंतर आता कसं बसं भांडण ह्या दोघे मिटवतात. तर यानंतर पाहायला मिळते की रत्नाईंना मात्र वाईट वाटतं. त्या लगेच राणीला बोलतात की राणी, तू वाईट वाटून घेऊ नको, तिचा स्वभाव थोडा चिडचिडा आहे. तर ऑफिसमध्ये मात्र आता इंदिरा आणि इकडे तनिषाचं डिस्कशन सुरूच असतं. त्यावेळेस मात्र आता तनिषा बोलत असते की तू माझ्याशी बोलायला देखील येत नाहीयेस, काय झालंय? तू आता मला टाळाटाळ करणार आहेस का? मी एवढं मोठं काय केलंय? त्या रात्रीबद्दल तर तुला बोलत होते, ती रात्र मला विसरता येत नाहीये. त्यावेळेस आता इंदिरा बोलत असतो की ती रात्र म्हणजे आपलं एक वाईट स्वप्न होतं. त्या दिवशी ड्रिंक केली होती, त्यामुळे मात्र आता तू ते सर्व विसरून जा. तर तनिषाला खूप राग येतो. तनिषा मात्र एक्सप्रेशन चेंज करते आणि बोलते, तू असं कसं बोलू शकतोस? त्यावेळेस मात्र आता लगेच इंदिरा थोडासा शांत होतो. तर घरी मात्र मित्रांनो आता पुन्हा एकदा उर्मिलाने ड्रामा सुरू करण्यास सुरुवात केलेली असते. उर्मिला बोलत असते की राणीने माझ्यासाठी ज्यूस बनवून ठेवला आहे, तो ज्यूस घ्या. तर लगेच आता रत्नाई तो ज्यूस देतात. तर रत्नाईंना चांगलीच हूल देऊन लगेच त्या ज्यूसमध्ये पपईचा एक तुकडा उर्मिला टाकते आणि मोठ्याने कांगावा सुरू करते. पहा ना या ज्यूसमध्ये काय आहे. राणीने पहा माझं कसं वाटोळं करायचं ठरवलं आहे. या ज्यूसमध्ये चक्क रत्नाई तिने एक पपईचा तुकडा टाकला आहे, जेणेकरून माझ्या बाळ मरून जावं. तुम्हाला तर माहीत आहे प्रेग्नन्सीमध्ये पपई खाल्लेली चालत नाही. मित्रांनो, ती मोठ्याने ओरडत असे आणि त्यानंतर मात्र रत्नाई बोलतात की अगं असं कसं करेल ती राणी? राणी असं करणं शक्यच नाही. परंतु लगेच आता उर्मिला त्यामधला पपईचा तुकडा काटा चमच्याने बाहेर काढून सर्वांना दाखवत असते. हा ओरडा पाहिल्यानंतर पुन्हा एकदा मालती खाली येते आणि मालती बोलते की उर्मिला, काय सुरू केलंस तू पुन्हा एकदा? उर्मिला लगेच तिलाही हा प्रसंग समजावते. तर मित्रांनो, तनिषा मात्र आता ऑफिसमध्ये पुन्हा एकदा त्याच गोष्टीवरनं इंद्राला खूप भांडत असते, त्याला खूप बोलत असते. त्यावेळेस मात्र आता लगेच इंद्रा बोलतो की आपल्याला मात्र ती गोष्ट विसरावी लागेल. तनिषा बोलते की असं कसं रे मी विसरू शकते? म्हणजे मी काय कम्प्युटर आहे का? ते बटन डिलीट केलं आणि सर्व काही विसरून गेलं. मी एक मुलगी आहे, एका मुलीला काय वाटू शकतं याचा विचार तू करू शकत नाहीस. तर घरी मित्रांनो पाहायला मिळतंय आता चांगलाच ड्रामा जो आहे तो उर्मिला करत असते. उर्मिला बोलत असते की मला मात्र खूप त्रास व्हावा एवढीच मात्र इच्छा आहे तिची. मी आता ही
पपई खाऊन टाकते जेणेकरून माझं बाळ मरून जाईल आणि या घराला वारस कधीही मिळणार नाही, असं ती ड्रामा सुरू करते. त्यानंतर पाहायला मिळते उर्मिला बोलते की आता माझ्या लक्षात आलं आहे, म्हणजेच या गोष्टीमध्ये राणीची आई देखील सामील आहे. राणीच्या आईने ती पपई आणून दिली जेणेकरून मी ती पपई खाईल आणि माझं बाळ जे आहे ते मरून जाईल, असं मित्रांनो मोठमोठ्याने तिचा कांगावा सुरू असतो. तर रत्नाई बोलत असते असं का करतील त्यांना अशी काही करण्याची गरज नाही, ते खूप साधारण माणसं आहेत. पुन्हा एकदा आता लगेच उर्मिलाने पोटाला हात लावला आहे आणि बोलत आहे की माझं बाळ या जगात यावं नाही यासाठी किती लोक प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो ऑफिसमध्ये पाहायला मिळतंय की आता शेवटी मिठी जी आहे ते तनिषाने इंद्राला मारलीच आहे आणि त्याला आता घोळात घेण्याचा ती प्रयत्न करत असते. असं बोलत असते की अरे इंद्रा, मला तुझ्यावरती चिडायचं नाहीये, परंतु तू थोडंसं माझं ऐकून घेणार आहे. ती रात्र मी विसरणं कधीही शक्य नाहीये. मला रात्री रात्री झोप येत नाही. मी तुला सांगितलं होतं ना, मी झोपेच्या गोळ्या देखील घेत असते, परंतु माझं त्या गोष्टीमुळे सतत डोकं दुखत असतं आणि माझ्या डोक्यात ती रात्र फिरत असते. तेवढ्यात आता राणी आता ऑफिसमध्ये येते. मित्रांनो ऑफिसमध्ये राणी आल्यानंतर राणी आता डोर खोलण्याचा प्रयत्न करते, तर डोर आतमधनं लॉक असतं. डोर काही खोलल्या जात नाही. आतमध्ये या दोघांचं भांडण सुरूच असतं. तेवढ्यात मात्र राणी आता वरनं खिडकीतनं डोकावून पाहत असते. मित्रांनो राणीला या दोघांचं भांडण काही ऐकू येत नसतं, परंतु तिला सर्व काही गोष्टी तिकडनं दिसत असतात. राणी जी आहे ती पाहत असते की काय चाललंय या दोघांचं. तेवढ्यात आता इंद्रा दरवाजा उघडून बाहेर येतो, तर त्याला राणी बाहेर आलेली दिसते. तर राणीला पाहिल्यानंतर प्रचंड त्याला घाम फुटतो. त्यानंतर राणी बोलते की सर काय झालंय तुम्हाला, एवढा घाम का फुटलाय, एसी मध्ये तुम्हाला घाम फुटायला लागलाय की काय. लगेच राणी तिच्या पदराने घाम पुसण्यास सुरुवात करते मित्रांनो, कारण तिच्या नवऱ्याला त्रास झालेला तिला बिलकुलही चालत नसतो. पाहायला मिळते त्यावेळेस तनिषा मात्र आता ऑफिसच्या केबिन मध्येच असते. तिला हा सर्व ड्रामा दिसत असतो. लगेच तनिषा बाहेर येते. तनिषा बोलते की राणी कशी आलीस तू इकडे. तर राणी बोलते की मी टिफिन द्यायला आले होते सरांना, मलाही इकडे जेवायचं होतं, आम्ही सोबत जेवण करत असतो. त्यावेळेस मात्र लगेच पाहायला मिळते की राणीला चांगलंच तनिषा बोलत असते. असं बोलत असते की ऑफिसच्या वेळेस असं बोलणं आणि जेवण करणं वगैरे काही ठीक नाही, या गोष्टीचा ऑफिसवरती परिणाम होऊ शकतो. तर लगेच मात्र मित्रांनो राणी बोलते हो तुम्ही बरोबर बोलत आहात, मी जाते निघून. त्यानंतर आता राणी निघालेली असते. तर पुढील भागामध्ये मित्रांनो आता मात्र ज्या तनिषाने एक भयंकर अशी धमकी इंद्राला दिलेली आहे आणि इंद्राला तिने सांगितलं आहे तू जर उद्यापर्यंत कबुली दिली नाहीस त्या गोष्टीची आणि मान्य केले नाहीस तर बघ मी काय करते, म्हणजेच डिरेक्टली तिने पोलीस ऑफिसरांना सांगण्याची धमकी आता इंद्राला दिली आहे. तर इंद्रा मात्र आता घरी आलेला असतो. त्यावेळेस जाणून बुजून खाली पडण्याचं नाटक तनिषा करते आणि इंद्रा तिला सावरतो. तर लगेच मात्र आता या गोष्टीवरती राणीची नजर जाते. राणी मात्र या दोघांचा ड्रामा पाहत असते. राणीला थोडासा डाऊटच आलेला असतो मित्रांनो. राणीसोबत तिची एक मैत्रीण देखील असते. त्या दोघींची नजर आता त्या गोष्टीवरती जाते. तर इंद्रा मात्र तनिषाकडे पाहत असतो आणि हे दोघं मिठीत पाहिल्यानंतर कुठल्याही बायकोला राग येईल तसा राग मात्र आता इकडे राणीला आला आहे. तर पुढील भागात राणी चांगलाच जाब तनिषा आणि इंद्राला विचारताना अखेरीस पाहायला मिळणार आहे.